अनेक मोठी बातमी ती म्हणजे अमित शहा त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत। आज अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। आधी नाशिक, मालेगाव आणि मुंबई असा त्यांचा दौरा असणार आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये ते दर्शन घेणार आहेत। अमित शहांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत। ही दृश्य आहेत अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचा ताफा हा त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये, सोबत गिरीश महाजन सुद्धा आपल्याला दिसतात। त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेतल्यानंतर अमित शहा मालेगावातल्या काही कार्यक्रमांना उपस्थिती लावतील आणि त्यानंतर मुंबईमध्ये देखील काही कार्यक्रम आहेत नियोजित। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावरती आहेत। ते आज रात्री महाराष्ट्रामध्ये परततायत, भारतात परततायत आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत या संपूर्ण दौऱ्यामध्ये असतील। भाजपचे मंत्री नेते गिरीश महाजन सुद्धा आहेत आणि आता त्र्यंबकेश्वरमध्ये अमित शहा दर्शनासाठी आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे हे देखील उपस्थित आहेत। त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यासंदर्भात आज या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। तर एकनाथ शिंदे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदामुळे नाराज असल्याची जी चर्चा होती ती आज अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री चर्चा करण्याची शक्यता आहे। भाजपसोबतच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने देखील नाशिकच्या पालकमंत्री पदावरती दावा केलाय। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रात आहेत, तर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासंदर्भात अमित शहांसोबत या नेत्यांची चर्चा होण्याची आज शक्यता आहे। हे दृश्य आहे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातली। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे आज त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला आलेले आहेत नाशिकमध्ये आणि तिथून ते मालेगाव मधल्या काही कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत। मग मुंबईकडे ते रवाना होतील। त्यांच्यासोबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे आहेत। त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर मालेगाव आणि मुंबईतल्या कार्यक्रमांना अमित शहा आज हजेरी लावणार आहेत। मात्र तत्पूर्वी पालकमंत्री पदाचा जो काही वाद आहे, आज एकनाथ शिंदे असतील किंवा इतर नेत्यांसोबत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात अमित शहा यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे। या बातमीसोबतच इथे